हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे. तर भाऊ बहिणीनं काल मी माहेरावरून आली महिन्याला घालवून. महिन्याला तुम्हाला सांगते महिन्याचा प्रॉब्लेम हाच आहे की तिच्यासमोर माणूस सारखं पाहिजे बसायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला म्हणजे तिकडं आमचं जास्त तिथं कशा शेळ्या हे आहे त्या. परत जागा भरपूर आहे. माझ्या इथं काय एवढी जागा भरपूर नाही, त्यामुळे तिला तुम्हाला सांगते तिथं जागा हे भरपूर आहे. मग तिला उड्या मारायला खेळायला आणि तिला तिथलं प्रत्येक ठिकाण असं माहिती आहे. हो का जा बळा काय यायला लागले. तर तुम्हाला सांगते आता माहेरावर नाही आता मसाल्याचा ह्याचा बाजार करून आणलाय मी. इकडे मिरची सकाळपासून 1.5 किलो मिरची आणली होती. ती मिरची ही नीट केली. तिथं मिरची ठेवली पाटीत. इथं बी आहे ते त्याच्या दॅट दॅट तिकडं मिरची आहे. तर सकाळ सकाळ मिरची नीट करून घेतली. तुमचं दाजी गेले ते पाणी आणायला. आणि येताना बाजार पण आणला. तर बाजार काय काय आणला तुम्हाला दाखवते. हे आहे काय साबण शॅम्पू बिंपू काय असतं ते. जिरं मोहरी आणलेलं आहे. तर भाऊ बहिणीनं मला सांडगं करायचं ते. तर खास भावाला नाही पण बहिणींना तुमच्या कशा रेसिपी आहेत हे मला सांगा. सांडगं करायचं तर मला उन्हाळे पदार्थ बनवायचा आहे. सांडगं बनवायचं ते मला. हे साबण लय तिखट मिरची शॅम्पू आणलाय. फेअर लवली साबण पावडर तेलाची बाटली. तेल शक्यतो तुमचं दाजीच वापरायचं. तर मी काही तेल वापरत नाही बरं का. जास्त तेल वापरत नाही मी. कधीतरी लावते नाही तर नाही. अगं बाय. हे आणलं तर 2 तेलाचं पुढं. लय महाग झालंय भावा बहिणीनं. मैदाळे महागाय झाली आहे. शेरे बिगा लागतील. आता मला मसाला भाजून द्यायचा आहे. तेल ही सारखी लागते जवळ माझ्या. श्वास घ्यायला त्रास होतो मला म्हणून. ही मसाल्याचं सामान आहे. दाखवते तुम्हाला काय काय आहे ते. हे निरमा 1 किलो. ही सोयाबीन मला पटत नाही पण तुमच्या दाजीला पटतंय म्हणून मी आणले. ही सोयाबीन बारकं सोयाबीन आणले बारकं असं. तर खाल्लं होतं मी पण एकदा. तर करायचं मस्त कांदा हे घालून सुक्क बनवायचं. सुक्क पोहे आणले तर अर्धा किलो. ह्यासाठी आणली मी सांडग्यासाठी. पण मला जे करायचं होतं ना ते म्हणलं की तुम्हाला सांगते हिरव्या मिरचीचं सांडगं करावं असं मी म्हणलं.
म्हणजे मी माझ्या मनाला म्हणते हिरव्या मिरची चांगलं करतं, कारण की पूनम ताई बी बनवती. तर हे लाल मिरची पावडर आहे, हे घरकुल आहे, ही एव्हरेस्ट, ही सुहाल. आज मसाला करून कसल्या परिस्थितीत आणायचा आहे भावा बहिणीनं, म्हणजे कसं ही मूग डाळ, काय ही मटकी डाळ, मूग डाळ, मसूर डाळ हे खायला आणल्या त्या घरी डाळी. शाबू आणला मला, ह्या शाबूच्या पापडे बनवायचे ते पापड्या बी कशा बनवतात ती बी मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये माझ्या बहिणींनो. तुम्ही जर म्हणजे बनवतच असलेल्या, मी पहिल्यांदाच बनवते, मी काय म्हणजे बनवल्या नाहीत आणि मला आठवत पण नाही म्हणजे असं कसं बनवायचं काय करायचं. तर मला ही कसं बनवायचं शाबूच्या पापड्या ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की. मी तुमची कमेंट वाचून करायचा प्रयत्न करेन शाबूचे पापडे. छोले छोले आवडतं मला, मी आणले छोले. हळद, 20 रुपयाचं खोबरं केवढं आलंय बघा. आणले कोलगेट, आणले तांदूळ, कोलम तांदूळ मोठं, बेसन, हे आणले सांडग्याचं सामान, अर्धा किलो मटकीची डाळ, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि अर्धा किलो ह्याची डाळ, कशाची, मुगाची डाळ. साखर, शेंगदाणा, 150 रुपये किलो शेंगदाणा झाले. ते राहिले का काय स्वस्त. 30 रुपयाचा मिठाचा पुडा आहे टाटाचा. चहापत्ती आणि ज्वार. तर असा आणलाय मी किराणा, जिरं मोहरं आणि हे मसाल्याचं सामान. आणि ह्यात आहे सुकट बोंबील. लेख काम पडले भाऊ बहिणींना, काय सांगायचं. हे खरा मासा आणलाय, त्यात सुकट आणली आहे आणि हे पावशर बोंबील आणल्यात मस्त असं. आता 1.5 किलो मसाला, 1.5 किलो मिरचीला जेवढा मसाला लागतोय तेवढा दिलाय. आता हे खडा मसाला आहे, हे धन आणि खोबरं. खोबरं असलं आहे.
वापरायला. डंक्यावरनं कुठून आणायची मिरची. माहेरावरनच येताना आणलाय बाजारात. बाजार असतो शनिवारचा. बाजारातच आणलाय सगळा किराणा मसाल्याचं सामान. आता ज्वारीचं डाळ नीट करायचंय मला. सांडग्याचं भिजवायच्यात डाळी. मिक्सर बिघडलाय, मिक्सर नीट करायला द्यायचा आहे तुमच्या दाजीपाशी. लय काम आहे आज. लय मसाला कुठून आणायचा आहे. डांग्या असल्या असं खोबरं दिलं तर ते होतं बारीक होतं. त्यामुळं काय एवढं. घरात काहीच नव्हतं ना, त्यामुळं आणलं. मसाला संपलाय. नुसतं 1000 रुपयाचं ह्याचं सामानच झालं. आता ह्याला कुटायला वेगळंच. म्हणजे स्वस्त काय राहिलं नाही. मोडता मोडा नाही, इतकं कडक आहे. चला भावा बहिणींनो, तर ते आता मसाल्याचं सामान मी अजून दळण नीट करून ठेवते. एक दळण गव्हाचं गिरणीतच आहे. सकाळपासून चाललंय माझं मसाल्याची तयारी. अर्धा किलो आहे आणि हळकुंड सगळं टाकायचं. चला मग
कसं काय आणला सगळा बाजार सांगा नक्कीच. बाय बाय.